वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि हा व्हिडिओ माझ्या सगळ्या शॉपहॉलिक दोस्तांसाठी आहे। मग ते मुली असो मुलं असो, शॉपिंग कोणाला नाही आवडत यार। आणि जर ती स्ट्रीट शॉपिंग असली मग तर आपल्यासाठी एकदम जन्नत होऊन जाते, कारण की स्ट्रीट शॉपिंग तर सगळ्यांनाच आवडते आणि म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी। सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे FC रोडचं पूर्ण टूर किंवा गाईड पण म्हणू शकतो। तर FC रोड हे पुण्यामध्ये आहे, तिथे ना अशी मस्त स्ट्रीट शॉपिंग होते आणि इतक्या चांगल्या चांगल्या डील्स मध्ये तुम्हाला कपडे मिळतात आणि खूप मस्त मस्त एकदम नवीन असे फॅशनचे नवीन ट्रेंडिंग कपडे मिळतात तुम्हाला। मला तर खूप आवडतं तिथे शॉपिंग करायला। बट मी असं नोटीस केलंय की काही लोकांना तिथले असे प्रॉपर दुकानं माहित नाहीये, शॉप्स माहित नाहीये जिथे चांगल्या डील मध्ये तुम्हाला कपडे मिळू शकतात। मी तिथली प्रॉपर नाही आहे पुण्याची, बट मी कोविडच्या आधीपासून FC रोडवर शॉपिंग करते आहे आणि मला असे काही शॉप्स माहिती आहे जिथे तुम्हाला खूप चांगल्या डील मध्ये एकदम चांगले कपडे मिळतात। म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे तुमच्या सगळ्यांसाठी, सो दॅट याने तुम्हाला थोडीशी हेल्प होईल आणि स्ट्रीट शॉपिंगला तुम्हाला अजून जास्त मजा येईल। तर येस, आय होप तुम्हाला या व्हिडिओने थोडीशी हेल्प होणार आणि मी तर खूप एक्साइटेड आहे तुम्हाला हे दाखवण्यासाठी। सो येस, विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। दोस्तों, मी आता निघत आहे। आता वाजले आहेत 7:31, म्हणजे 7:30 वाजले आहे आणि आय डोंट नो मला तिथे किती वेळ लागणार आणि मी लेट झाली आहे। मला थोडंसं दिवसमध्येच निघायचं होतं, बट काय करू, ऑप्शन नाही आहे, म्हणून मला आता निघावं लागतंय आणि बघू आता मिळते की नाही तिथे मला जे जे पाहिजे ते। बट डोंट वरी, तुम्हाला मी पूर्ण टूर तर देणारच आहे। सो स्टे ट्यून्ड आणि चला निघूया। गाईज, मी पोहोचली आहे FC रोडला आणि इतकी गर्दी आहे त्याच्यामुळे मला ना मी खूप जास्त ऑकवर्ड आहे आणि असं तुम्हाला आवाज पण येणार। बट डोंट वरी, मी व्हॉइस ओव्हरच टाकणार आहे मोस्टली, सगळ्या लोकांना आता जायचं। तर मी सांगत होती की हे आहे गुड लक कॅफे, हे सगळ्यांनाच माहिती आहे। तर याला तुम्ही तुमचं ॲज अ लँडमार्क किंवा तुमचं स्टार्टिंग पॉइंट समजू शकता आणि इथून तुम्ही तुमची शॉपिंग सुरू करू शकता। सो दोस्तों, इथे काही शॉप्स आहेत जे ह्या गुड लक कॅफेच्या एकदम अपोजिट रोडला आहे आणि इथे काही शॉप्स आहेत। सो मी तिथे चालली आहे कारण की तिथे वेगळे वेगळे शॉर्ट्स आणि कुर्तीज वगैरेचे ऑप्शन्स आहेत। सो चला बघूया। आता हे जे शॉप्स आहे, शॉप्स काय स्टॉल्सच म्हणू शकतो आपण यांना। तर इथल्या सगळ्या प्राइसेस फिक्स असतात, इथे बार्गेन तुम्ही करू शकत नाही। बट तुम्हाला बार्गेन करायची गरजच पडणार नाही, कारण की तुम्ही बघू शकता 150 मध्ये तुम्हाला शॉर्ट्स, स्कर्ट्स, 100 रुपीज मध्ये स्वेटशर्ट, स्वेटर्स असं काही मिळतं इथे। आणि तुम्हाला तुमच्या साईजची तर बिलकुल चिंता करायची गरजच नाहीये, कारण की ते प्रत्येक साईजच्या हिशोबाने तसं लावून ठेवतात शॉर्ट्स, स्कर्ट्स। तुम्हाला बस त्यांना तुमची साईज सांगायची आहे आणि ती तुम्हाला दाखवणार की तुमच्या साईजचे शॉर्ट्स किंवा स्कर्ट्स कोणत्या साईडला आहे आणि तिथे तुम्ही शोधू शकता। याच स्टॉलला लागून कुर्तीजचा पण स्टॉल आहे। इथे ना शॉर्ट कुर्तीज, लॉंग कुर्तीज, स्लीवलेस आणि ते सिंगल डोरीवाल्या कुर्तीज पण मिळतात। 500 मध्ये 3 कुर्तीज देतात ते। खूप मस्त डील असते आणि व्हेरायटी पण खूप असते त्यांच्याकडे। थोडं पुढे आलात की तुम्हाला बुक्स पण दिसतील तिथे विकायला आणि टी शर्ट्स पण मिळतात। त्यानंतर मी थोडंसं आणखीन मागे आली त्याच्या जिथून मी स्टार्ट केलं होतं आणि तिथे मला हे एक स्टॉल दिसलं, हे एक शॉप दिसलं। तर इथे या हँगर वरती इतके सुंदर सुंदर वन पीस होते, सगळे A लाईन होते आणि खूप मस्त व्हेरायटी होती इथे। हे सगळे नी लेंथ वन पीस होते आणि त्यांनी मला ह्या वन पीसची प्राइस 400 सांगितली होती। बट डोंट वरी, तुम्ही इथे बार्गेन करू शकता, तुमची बार्गेनिंग स्किल तशी पाहिजे, तुम्हाला ते नक्कीच प्राइस कमी करून देऊन देतात, कारण की इथले लोक बार्गेनिंग करण्यामध्ये खरंच खूप चांगले असतात। जिथे फिक्स प्राइस असेल तिथे तुम्ही करू शकतच नाही, बट अशा काही स्टॉल्स मध्ये, अशा काही शॉप्स मध्ये तुम्ही नक्कीच बार्गेनिंग करू शकता। आता या शॉप मध्ये फक्त ड्रेसेसच नव्हते, तर तिथे शॉर्ट्स होते, तिथे नाईट सूट्स होते, कुर्तीज होत्या, टी शर्ट्स पण होते। इथले सगळे शॉप्स बघून मी थोडीशी पुढे आली, म्हणजे मी जिथे आधी उभी होती तिथेच। तर तुम्ही हा जो रोड क्रॉस केला आणि जर तुम्ही या साईडला आले तर तुम्हाला इथे दिसणार, इथे पण खूप सगळे शॉप्स आहेत आणि इथे आहे एक बॅगचं शॉप जिथे खूप सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत, स्लिंग बॅग्स पासनं तर पूर्ण टोट बॅग वगैरे पण आहे। सो हे ते शॉप आहे आणि इथनं प्रॉपर मग पुढे गेलं की तुमचा FC रोड सुरू होतो आणि इथे पण शॉप्स आहेत। येस, आता मी बघते, मी पण शॉपिंग करते आणि आता मोस्टली व्हॉइस ओव्हर राहणार आहे। सो बघा आणि आय होप तुम्हाला सगळं कळणार जे जे मी तुम्हाला शॉप सांगते तिथे, आणि मी लँडमार्क सांगायचं पूर्ण प्रयत्न करणार, म्हणजे तुम्हाला शोधायला इझी जाणार। सो येस, लेट्स गो, मी एक्साइटेड आहे शॉपिंग करायला।
तर त्या बॅगच्या शॉप पासून तुम्ही थोडं पुढे आलात ना की तुम्हाला हे एक शॉप मिळते. इथे ज्वेलरीचं खूप मस्त कलेक्शन आहे. म्हणजे इथे इयरिंग्स पण आहेत, हेअर एक्सेसरीज आहेत, खूप सगळे व्हेरायटीज आहेत ज्वेलरीच्या. नेकलेसेस आहेत, अँकलेट्स आहेत, तर तुम्ही इथे येऊन बघू शकता. स्क्रंचीज पण आहेत तिथे आणि ते बोवाले रबर असतात, बोवाल्या क्लिप्स असतात ते पण आहे. इथे हे लोक बार्गेन करायला एकदम रेडी असतात, सो तुम्ही बार्गेन पण करू शकता. या शॉपच्या आणखी थोडं पुढे चालत गेलं तर इथे काही स्टॉल्स आहेत. तर इथे ना ते हॅट्स विकतात, बकेट हॅट्स विकतात, स्वेटशर्ट्स विकतात आणि ना कुर्तीजचे पण खूप मस्त मस्त ऑप्शन्स होते आज. तर यांच्या प्राइस फिक्स असतात, बट डोंट वरी, हे सगळे तुम्हाला 100 रुपीज मॅक्सिमम 150 रुपीज मध्ये प्रत्येक आयटम विकतात. आणि या स्टॉल्स वरती जे कपडे असतात ना ते प्रत्येक दिवशी चेंज होत राहतात. सो असं नाहीये की तुम्हाला एका स्टॉल वरती फक्त कुर्तीजच मिळतील तर रोज तिथे कुर्तीज मिळतील असं नाही आहे. ते चेंज पण होत राहतं. कधी तिथे स्वेटशर्ट मिळेल, कधी तुम्हाला तिथे वन पीस मिळतील. सो असं ते चेंज होत राहतं रोज रोज. आज इथे कुर्तीज होत्या ज्या 200 रुपीज मध्ये ते विकत होते आणि 200 साठी ही क्वालिटी मला ठीक वाटली. आणि कुर्तीज पण मला छान वाटत होत्या, म्हणजे शॉर्ट कुर्तीज होत्या त्या, सो मला तर आवडल्या. त्यानंतर इथे एक मुलगा ना काचाच्या बॉटल्स विकत होत्या ज्या 250 मध्ये 2 विकत होता. तो खूप मस्त कलर होते, एकदम पेस्टल कलर्स होते. मग ना इथे असे बबल्स पण विकायला असतात. आणि इथे ड्रीम कॅचर्स पण असतात, एकदम वेगळ्या वेगळ्या कलरचे, वेगळ्या वेगळ्या साइजेसचे, खूप मस्त मस्त. मग हे जे वाडेश्वर रेस्टॉरंट आहे ना त्याच्या एक्झॅक्ट बाजूला फ्लेवर स्ट्रीट म्हणून एक स्ट्रीट आहे. तर इथे तुम्हाला प्रॉपर शॉप्स दिसणार. इथे ते शर्ट्स विकतात, टी शर्ट्स विकतात, बॉटम्स असतात, वेगळे वेगळे एकदम ट्रेंडिंग बॉटम्स असतात. त्यानंतर शूज असतात, सॅन्डल्स असतात, हिल्स असतात, आणि बूट्स पण असतात. तर इथे फ्लॅट्स वगैरेचे तुम्हाला 150 किंवा 250 मध्ये 2 अशी पण प्राइस दिसतील. बट बूट्स झाले, हिल्स झाले, यांची जी प्राइस आहे ना ती 300 पासून सुरू होते तर 700 800 पर्यंत पण जाते. बट डोंट वरी, तुम्ही ते बार्गेन तर करू शकता. आता तुम्हाला ह्या स्टेअर्स दिसत आहेत, हे आहे आपला हेवन कडे किंवा स्वर्गाकडे जाण्याचा रास्ता. तर ह्या स्टेअर्स वरून तुम्ही वरती जाऊ शकता आणि तिथे पण आणखी शॉप्स आहेत जिथे कपड्यांचा भंडार आहे. इथे एकदम ट्रेंडिंग असे टॉप्स, टी शर्ट्स आणि क्रॉप टॉप्स आणि बॉटम्स असे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सगळे कपड्यांचा भंडारच आहे. इथल्या शॉप्स मध्ये ना तुम्हाला जीन्स पण खूप चांगल्या क्वालिटीचे मिळणार, म्हणजे फर्स्ट कॉपी किंवा कधी कधी तर ब्रँडेड पण असतात जे ब्रँड्स रिजेक्ट करून देतो. तो जो माल आहे तो इथे विकायला येतो आणि मग हे कमी प्राइस मध्ये मिळतात. सो जीन्सचे ते तुम्हाला 800 700 असे प्राइस सांगणार, बट तुम्ही बार्गेन करून त्यांना 400 500 पर्यंत आणू शकता. मी स्वतः असं केलेलं आहे. शॉपिंग तर जरुरी आहेच, पण आणखी एक मॅन्डेटरी गोष्ट आहे ती म्हणजे लिंबू पाणी. इतकं आपण शॉपिंग करून थकून जातो की लिंबू पाणी पिणं हे तर मस्ट आहे. मी तर नेहमी इकडे आली की लिंबू पाणी पिते आणि इतकं रिफ्रेश वाटतं आणि मी परत रेडी होते माझ्या स्ट्रीट शॉपिंग साठी. तर जसं मी सांगितलं इथे ट्रेंडी बॉटम सुद्धा मिळतात. तर इथे ना हे कार्गो विकत होते जे कॉटनचे होते आणि त्यांनी मला 750 प्राइस सांगितली होती, जे ते 600 पर्यंत यायला रेडी होते. बट मी त्यांना 500 मध्ये मागत होती, ज्याला ते नाही बोलले. आता वीकेंड वाली इव्हनिंग असेल तर हे ना त्यांचे रश आवर्स असतात आणि अशा वेळेस ना ते बार्गेन करायला थोडं होणाय करतात. तुम्ही दुपारी गेलात तर तेव्हा गर्दी कमी असते, तेव्हा ते इझिली बार्गेनिंग करतात. आणि वीकडेजला जर तुम्ही गेले दुपारी तेव्हा तर ते मस्त बार्गेन करतात तेव्हा, कारण गर्दीच नसते आणि त्यांना त्यांचा माल खपवायचा असतो. सो ही एक ट्रिक आहे, टिप आहे. त्या फ्लेवर स्ट्रीटच्याच एका शॉप मध्ये हे दादा हे पोलो नेक टी शर्ट्स विकत होते. 500 चे 2 विकत होते. यांना मी खूप ट्राय केलं बार्गेन करायचं, बट ते काय ऐकले नाही. मग मी तिथून 2 500 चे घेऊन आली. त्यानंतर फ्लेवर्स हे जे शॉप आहे त्याच्या बाजूला ही जी लेन जाते ना, याच्या आतमध्ये जर तुम्ही गेलात तर इथे आहे आणखीन जन्नत. सो बेसिकली इथे हे बॅग्स वगैरे तर आहेतच आणि हे असे ट्रेंडिंग क्रॉप टॉप्स आहेत आणि हे ट्रेंडिंग कुर्ते जे आहेत जे इंस्टाग्राम वरती एकदम व्हायरल झालेले आहेत, असे ऑम्ब्रे कलर वाले कुर्तीज, हे तुम्हाला मॅक्सिमम 150-200 प्राइस मध्ये मिळून जाणार. इथे ज्वेलरी पण आहे, एकदम हेवी झुमकाज होते हे, आणि हे पण तुम्हाला मॅक्सिमम 200 रुपीज पर्यंत मिळून जाणार. आणि मी तुम्हाला बोलली होती इंस्टाग्रामचं व्हायरल कुर्ती ती ही आहे. ही तुम्ही बघितलं असेल, खूप व्हायरल होता इंस्टाग्राम वरती, जो तो हीच कुर्ती घालताय. त्यानंतर आणखीन थोडं पुढे आलात त्या लेन मध्ये तर तुम्हाला दिसेल केसरिया लेन मार्केट. हे तुम्हाला मला दाखवायचंच होतं. इथे ना खूप मस्त मस्त डील्स असतात. फॉर एक्झाम्पल 400 मध्ये 3 चप्पल, 500 मध्ये 3 कुर्ती, 700 रुपीज मध्ये 3 पर्स. तर ना असे कॉम्बो वाली ऑफर खूप असते इथे. या स्टेअर्स वर वरती यावं लागतं आणि मग त्यांनी हे असे एरोज दिलेले आहेत आतमध्ये, तर तुम्हाला इझी पडतं कुठून कुठे जायचं आहे. तर इथून तुम्ही थोडंसं आतमध्ये आला की तुम्हाला एकदम दिसेल इथे 500 मध्ये 3 कुर्तीज मिळतात आणि 350 मध्ये 2 प्लाझोज मिळतात. तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं. इथे
प्राइस एकदम फिक्स असतं, तुम्हाला बार्गेन करायची गरजच नाहीये कारण की एकदम रिझनेबल प्राइस आहे. आणि इथलं जे कुर्तीजचं कलेक्शन आहे ते मला स्वतः खूप आवडतं. इथे तुम्हाला लॉंग कुर्ती, शॉर्ट कुर्तीज, डोरीवाली कुर्तीज, यू नेम इट अँड दे हॅव इट, अशा टाईपचं त्यांचं कलेक्शन आहे. सो मला इथलं कलेक्शन खूप आवडतं. खुफिया रास्ता आहे दोस्तों, खाली काय आहे, कपड्यांची जन्नत आहे. वाव, हे घेऊ का? एक नंबर. आणि याचा कपडा तर एकच नंबर, फुल फुग्याचा कपडा, बलूनवाला. जसं तुम्हाला दिसतं इथे लेदर स्कर्ट्सचे पण ऑप्शन्स आहेत. नंतर इथून थोडं पुढे गेलं तर एक्झॅक्ट समोर एक शॉप आहे जिथून ना तुम्हाला घरी घालायचे लोअर्स मिळतात, म्हणजे पॅन्ट्स मिळतील. होजियरी कपड्याचे पॅन्ट्स, इतके क्यूट प्रिंट्स होते तिथले. आणि ते 350 मध्ये 2 पॅन्ट्स देत होते. कॅप्री पण आहे तिथे आणि लॉंग पॅन्ट्स पण आहेत. त्यानंतर आणखीन थोडे पुढे आलात की 150चा सेल आहे. इथे तुम्हाला स्वेटर, स्वेटशर्ट्स खूप मस्त मस्त कलरचे मिळतील आणि मस्त मस्त व्हरायटीचे पण मिळतील. मग ती केसरिया लेन एक्झिट केल्यावर थोडं पुढे चालत आलं ना की हे तुम्हाला असे ज्वेलरीचे शॉप्स मिळतील. आणि इथून ना मी मोस्टली माझी ज्वेलरी घेत असते, म्हणजे या शॉप मधून मी ज्वेलरी घेत असते. तर FC रोड वरती तुम्हाला एकदम ट्रेंडिंग ज्वेलरी मिळणार. ड्रॉप इयरिंग्स पण इथे एकदम चांगल्या क्वालिटीची, एकदम क्यूट 70-80 पासून स्टार्टिंग असतं त्यांची. आणि इंस्टाग्राम वरती तुम्हाला जेही काही व्हायरल झालेले इयरिंग्स असतील ते तुम्ही इथे बघू शकता, इथून घेऊ शकता. फक्त इयरिंग्स नाही तर अँकलेट्स आणि नेक पीसेस पण आहेत खूप मस्त मस्त. त्यानंतर इथे गॉगल्स पण असतात ज्यांची प्राइस 100 रुपीज पासून स्टार्ट होते, 200 मॅक्सिमम, त्याच्यावर बिलकुल नाही जात. आणि ना एकदम ट्रेंडी गॉगल्स असतात. तर मी पण इथून एक गॉगल घेऊनच घेतला होता जो तुम्हाला हॉल व्हिडिओ मध्ये दिसणारच. इथे तुम्हाला 100 रुपीज पासून बेल्ट्सची स्टार्टिंग मिळेल आणि सॉक्स पण असतात. स्क्रंचीजचे तर इतके मस्त मस्त ऑप्शन्स असतात. दोस्तो, माझी शॉपिंग झालेली आहे आणि मला बॉटम्स मिळाले नाही एक पण, कारण की ते खूप महाग सांगत होते आणि FC वर एवढं महाग मला घेणं नाही काही हे वाटत, म्हणजे लॉजिक नाही वाटत. सो आता मी तुम्हाला सांगते की तुमची जर शॉपिंग झाली असेल आणि शॉपिंगच्या नंतर तुम्ही एक काम करायला पाहिजे, ते म्हणजे इथे 3 असे हॉटेल्स आहेत, त्याच्यातलं एक दाखवते, रुपाली. सो रुपाली, वैशाली, वाडेश्वर असे हे जे आहेत हॉटेल्स तिथे तुम्ही खायला तर यायलाच पाहिजे. मी नाही खात कारण की मी अजून एक तुम्हाला जागा दाखवते, तिथे एकदम मस्त स्ट्रीट फूड मिळते. 2-3 जागा दाखवते खायच्यासाठी. आणि इथे हे पान पण मिळतं चॉकलेटवालं, अजीब आहे बट इट इज व्हॉट इट इज, लोकांना आवडतं. सो येस, आता तुम्हाला दाखवते मी कुठे खात असते. तुम्ही गाईज हे बघा, हे FC चाट हाऊस, इथे खूप सगळं मस्त मस्त चाट आणि स्ट्रीट फूडचे ऑप्शन्स आहेत, पण मी तिथे पण नाही खाणार आहे. आणखी एक जागा दाखवते बघा गाईज, हे आहे वाडेश्वर आणि याच्या एक्झॅक्ट समोर रोड क्रॉस केला की ती जी गल्ली जाते तिथे आपण जाणार आहे खायला. आणि इथे ड्रीम कॅचर्स पण आहेत, सो त्या गल्लीमध्ये जाणार आहे. गाईज, वी हॅव एंटर्ड आणि इथे तुम्हाला मिळणार आहे खाण्याचा भंडार. सो इकडे छोटे छोटे असे दुकानं आहेत, स्ट्रीट फूड आणि खूप सगळी व्हरायटी आहे. सो आता मी बघते की मी काय खायचं, तर मला कारण खूप भूक लागली आहे. मी इतकी भुकेली होती, मला इतकी भूक लागली होती की मी विसरूनच गेली की मी व्हिडिओ पण बनवते. सो मी आली आणि मग मी घेतली पावभाजी आणि आता मी खाते कारण मला खूप भूक लागली. तर दोस्तो, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. मी हा जो व्हिडिओ आहे तो फक्त FC रोड टूर किंवा गाईडचाच ठेवला आहे. याचा हॉल नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे, सो तो नक्की बघा. आणि मी माझा प्रयत्न केला तुम्हाला प्रॉपरली लँडमार्क सोबत शॉप सांगायचा आणि आय होप त्याने तुम्हाला हेल्प झालेली असेल. तर येस, याच्यासोबतच मला आणखीन पुण्याचे काही स्ट्रीट शॉपिंगचे असे पार्ट्स आहे, अशा जागा आहेत ज्या मला कव्हर करायच्या आहेत, बट ते नेक्स्ट येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी देणारच तुमच्यासाठी. या व्हिडिओसाठी इतकंच आणि आय होप तुम्हाला मजा आली असेल, तुम्हाला थोडासा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. आणि येस, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो असणार आहे FC रोडचा हॉल. सो स्टे ट्यून अँड येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय दोस्तों.